Strawberry. Sorry. Apple. Apple. Banana. Banana. काय लागलं बघू येताना पडलो आता पायरीवर. कस सगळी माझ्या हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर स्त्रीसाठी आता मला टिफिन बनवायचा आहे आणि आज थोडंसं काही वेगळा प्लॅन केला मी. म्हटलं की आपण उत्तप्पा वगैरे असं काही बनवूया, पण त्याचं चाललं होतं की मला आप्पेच दे. त्याला आप्पे खूप आवडतात, आप्पे डोसा असं. तर मग बघूया आता काय करता येईल ते. आणि रात्री सगळं बॅटर वगैरे मी तयार करून ठेवलेलं आहे. ते छान फर्मेंट पण झालंय. उठल्या उठल्या मी ते बघितलं. शांभवी झोपली आहे आणि हे गेलेले आहेत लातूरला, म्हणजे बांधकामाचं जे काही काम पुढे जाणार आहे तर त्यासाठीचा एक आता महत्त्वाचा टप्पा आहे आणि त्यासाठीचे पेमेंट्स वगैरे ते करायचे आहेत. तर त्यासाठी ते गेलेत आणि स्त्रीला सुट्टी नसल्यामुळे मग मी इथे थांबली आहे. आणि यांची साप्ताहिक सुट्टी आणि स्त्रीच्या शाळेची सुट्टी एका दिवशी येत नाही. त्यामुळे म्हणजे स्त्रीला रविवारी सुट्टी असते किंवा सेकंड सॅटर्डे, फोर्थ सॅटर्डेला आणि रविवारी, तर यांना त्या दिवशी सुट्टी नसते. त्यामुळे मग ते थोडंसं हे होतं आहे. नाहीतर मग आम्ही एकाच दिवशी ते सुट्ट्या सगळ्या जुळून आल्या तर आम्ही जायचा विचार करतो आहोत. रात्री ब्लॉग तुम्ही पाहिलेला असेलच, ह्यांनी कंटिन्यू केलाही असेल. चला आता मी पटकन किचनमध्ये जाते. इकडे शांभवी झोपली आहे आणि फटाफट आवरून घेते. हा लोखंडाचा तवा आहे आणि त्याच्यावरच मी उत्तप्पा किंवा डोसा बनवते. तर तवा तयार होतोय तोपर्यंत इकडे कोथिंबीर, त्यासोबतच कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची कट करून घेतली आहे मी. आणि बॅटर खूप जास्त होतं, परंतु आता आम्ही तिघंच आहोत त्यामुळे बाजूला थोडंसंच काढलंय. आणि श्रीसाठी आप्पे बनवलेले आहेत आणि शिवाय उत्तप्पा सुद्धा मी देणार आहे. आता सांबर केलं तर आम्ही तिघंच आहोत, ते सरणार पण नाही, त्यामुळे नारळाची चटणी करून घेतली. मी जेव्हा शाळेवर ॲज अ टीचर म्हणून जॉब करत होते ना, तेव्हाचा एक अनुभव तुमच्यासोबत शेअर करते. आपण आई झालोत ना की मुलांच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह असतो किंवा त्यांच्या खाण्यापिण्याला घेऊन खूप कॉन्शियस असतो. मुलांनी जर सहज म्हटलं आई मला उद्या हे टिफिनला देतेस का, ती आई ना जीवाचा आटापिटा करते, जग इकडचं तिकडं करेल, परंतु त्याला जो पदार्थ हवाय तो बनवतेच. आणि जगातल्या सगळ्याच आया अशाच असतात की म्हणजे मुलाचं पोषण व्हावं, त्याची छान वाढ व्हावी, तो निरोगी राहावा आणि सगळ्यात महत्त्वाचा तो आनंदी राहावा, हाच एक उद्देश असतो प्रत्येक आईचा. मेसअप झालाय पण इग्नोर करा, नंतर मी ते क्लीन करणार आहे. हे मस्त असा उत्तप्पा तयार केलाय मी आणि आप्पे सुद्धा बनवलेले आहेत. आणि ही आहे चटणी. आई म्हणून आपला उद्देश जरी चांगला असला ना तरी त्याला ओव्हर ईट करवणं किंवा जास्तीचा टिफिन त्याला गरज आहे त्यापेक्षा देणं. त्यामुळे काय करतात मुलं, आमच्या वर्गामध्ये एक मुलगा होता तर तो ना 2 टिफिन द्यायची त्याची आई, लंच आणि ब्रेकफास्टचा. आणि तो काय करायचा, लंच किंवा ब्रेकफास्ट संपवायचा आणि एक टिफिन रिकामा होतो ना तर त्यातलं जेवण त्यात ट्रान्सफर करून मॅमला दाखवायचं की झालंय, म्हणजे रिकामा डबा मॅडमना दाखवायचा, मग त्यातलं त्यात ठेवायचं, मग तो लंचचा दाखवायचा असं. आता त्याला ना टिफिन सरायचाच नाही, त्यामुळे तो काय करायचा, स्कूल बसमधून जाताना खिडकीतून उरलेलं जेवण फेकून द्यायचा. आणि आई एवढं सकाळी लवकर उठून आपण समजून घेऊच शकतो की किती धावपळीने ते बनवत असते. पण मग आपण पण थोडंसं आपल्या मायाला, प्रेमाला आळा घालून ना त्यांना जेवढं लागतंय तेवढंच दिलेलं बरं पडतं. मुलांनी व्यवस्थित खाल्लं पण पाहिजे, पण ओव्हर ईट पण नाही केलं पाहिजे. ही पण काळजी आई लोकांनी घ्यायला हवी. आणि कुणाकुणाची मुलं असं करतात मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, किंवा म्हणजे कधी उघडकीस आलाय का तुमच्या. हा प्रकार स्कूल बसमधल्या दिदींनी पाहिला म्हणून उघडकीस आला होता. संपवशील काय. आता श्री शाळेत गेला आणि इकडे बाकीचे पण मी माझ्यासाठी, शांभवीसाठी पण बनवून घेतलेला आहे उत्तप्पा. आणि बाकी आता हा व्लॉग ना मी आंघोळ वगैरे झाल्यानंतर सगळं छान फ्रेश झाल्यास कंटिन्यू करते, जर शांभवीने करू दिला तर. कारण ती झोपली आहे तोपर्यंत शूट घ्यावं म्हटलं मी अवतारात. आंघोळही झालेली नाही, पण म्हटलं की आत्ता जर म्हणजे नाही शूट केलं तर मग काहीच तुमच्यासोबत शेअर करता येणार नाही. रात्री हे गेल्यानंतर आम्ही काही व्लॉग कंटिन्यू नाही केला.
मे बी त्यांनी तिकडे केला असेल गाडीमध्ये. आणि त्यानंतर मग म्हटलं की आता सकाळी तरी आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओची. मस्त बाहेर पाऊस पडतो आहे, दाखवते मी तुम्हाला. आणि हे बघा किती छान. नाश्ता पण तयार आहे. घरातला पसारा आवरायचा अर्धवट तसाच आहे. बऱ्यापैकी आवरलंय पण अर्ध राहिलंय. तर म्हटलं अगोदर मी आंघोळ वगैरे करते आणि त्यानंतर हा व्लॉग कंटिन्यू करते. मी ना शांभवी होण्या अगोदर एकदम व्यवस्थित सिन्सिअरली स्किन केअर करायची, अगदी 5-5 स्टेप पूर्ण. पण आत्ता ना मला तेवढं नाही होत, कारण वेळेअभावी म्हणजे तुम्ही समजूच शकता. आणि म्हणतात ना रात्र थोडी आणि सोंगे फार असा प्रकार झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये प्रत्येकच लेडीजना आपल्या स्किनची काळजी, स्वतःची काळजी, स्वतःसाठी वेळ, ह्या गोष्टी शक्यतो सगळ्या कामातून वेळ मिळाला तर करायचं असं आपण ठरवतो. पण तसं न करता मी तर आता माझं जे काही स्किन केअर रुटीन आहे ते 16-15 स्टेप काही होत नाहीत मला, खरं सांगायचं तर. वेळेअभावी ते काही चुकीचं आहे असं नाही म्हणत मी. किती बिझी असलो ना तर 3 स्टेप तरी आपण मॉर्निंग रुटीनमध्ये नक्कीच करायला पाहिजेत. मी तेवढंच करते सध्या. म्हणजे फेस वॉश, त्यानंतर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. कारण का आपल्याला कुणी म्हणायला येणार नाही की स्वतःची काळजी घे, बस थोडं आराम कर, बघ त्वचेची थोडीशी निगा राख, किती धावपळ करशील असं कोणी म्हणत नाही. आणि एक लिप बाम एक वापरायचा मस्तपैकी आणि झालं. मेकअप पण करायची गरज जास्त भासत नाही जर स्किन केअर व्यवस्थित केलं तर. मावशी पण आलेल्या आता. नाश्ता वगैरे आटोपलाय माझा, शांभवीला पण खाऊ घातलंय. आणि मावशी आल्या होत्या, फरशी वगैरे क्लीन करायला, भांडे ते घासून गेलेले आहेत. बाकीची कामं अजून काही पेंडिंग आहेत तर ती मी करते तिला खेळवत खेळवत. आणि एरवी ना म्हणजे हे दुपारी जेवायला येतात तेव्हा ते तिला घेतात, तेव्हा मी बऱ्याच गोष्टी कामं जे माझे जे महत्त्वाचे आहेत, क्लास विषय असेल, एडिटिंगचं असेल, ते सगळं आवरत असते. पण आज थोडंसं इकडे तिकडे होत आहे, बट स्टील करावं तर लागणारच आहे. काय काय लागलं बघू? येताना पडलो आता पायरीवर. रक्त आलं? काळ निळ झालं की रे. म्हणजे आर्ट लॅब कडे गेलेलो ग मी. म्हणजे स्कूलमध्ये? हा, आर्ट लॅब मध्ये तिथून वर यायला तिथून दुसरी सीडी आहे, ती छोटी आहे आणि तिथून पडलो मी. सीडीवरून पडलास? सीडी नाही म्हणजे पायऱ्यांवर? पायरी लोखंडाची तसली, त्याच्यावर उडी असते बघ, हा जाळ्या जाळ्यामध्ये हा हा, तसली. तिथून पडलास? मग मॅमला सांगितलंस की नाही? का? दीदींना तेवढं सांगितलं. श्री पण शाळेतून आलाय आणि श्री शांभवीची मस्ती तुम्हाला दाखवते मी इकडे. बँडेज लावतीये शांभवी दादाला. काय झालंय रे दादा तुझ्या हाताला? काहीच नाही झालं, उभी लावायला. हा झालंय शांभवी, बुबू झाले दादाला. ओ असं लावतेस तू? ओ दोघा बहीण भावाचं काय चाललंय इकडे? होय श्री? होय. मी काय म्हणत होते, तुझे बाबा कुठे गेलेत? गावाला गेले. का बरं? बांधकाम करायचं. बांधकाम करायचंय. बरं, काय चाललंय? तुम्ही काय खेळताय? एक गेम आहे. गेम आहे? कुणी बनवलाय? मला माहितीये दादानेच बनवला असणार आहे. दे दे रे दादा. चल खेळू आपण. एक था भालू, दूसरा था कालू, कालू ने मारा भालू को, भालू ने मारा कालू को, दोनों थे एक टेकड़ी पर, गिर गए वो पटक पटक. शांभवी, हे आहे ना आपला टॉय आहे, हे चल आपण ह्याच्यासोबत खेळू. एक था कालू, दूसरा था भालू, भालू ने मारा कालू को, कालू ने मारा भालू को, दोनों थे एक टेकड़ी पर गिर गए वो. शांभवीला मस्त खेळवतोय, तर मी माझी बाकीची कामं आवरून घेते आणि मग कंटिन्यू करते. मुलं खेळतायत छान, तोपर्यंत त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा इथं ABC ज्यूस बनवते मी. खरं तर याचा आयडियल टाईम सकाळीच आहे, परंतु आपल्याला होत नसेल, आता घरात बरीच कामं असतील किंवा मुलं लहान आहेत, तर मग आपण कुठल्याही वेळेत ते घेऊच शकतो. कारण गाजर खाण्यासाठी किंवा बीट खाण्यासाठी असा कुठला वेळ नसतो. ॲपल वगैरे ह्या गोष्टी कधी आपण घेऊ शकतो. एवढंच म्हणतात की रात्रीच्या वेळी शक्यतो टाळायला पाहिजे. आणि तुमच्याकडे जर आवळा असेल ना तर मग तर बेस्टच आहे. परंतु जर नसेल तर मग तुम्ही म्हणजे दिवसभरात एकदा तरी लिंबू सरबत किंवा मग लिंबू पाणी असंही घेऊ शकता. ह्या गोष्टी ना मी जेव्हा आता डॉक्टरांच्या वाऱ्या करते ना तेव्हा मला जास्त प्रकर्षाने
उलगडायला लागल्यात. मी पूर्वी पण एबीसी ज्यूस डेली घेत होते, परंतु मधल्या काळामध्ये इतकी कामं वाढली आणि स्वतःकडे इतकं दुर्लक्ष झालं. पण मग जसं की जेव्हा उमगतंय ना, त्यावेळी तरी आपण ते एक्झिक्यूट करायला पाहिजे किंवा त्याची सुरुवात करायला पाहिजे. आता तुम्ही मला सांगा, की तुम्ही हे कधीपासून सुरू करणार आहात? डॉक्टरांनी सांगितल्यानंतर, की डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासू नये यासाठी आजपासूनच? मग त्रास दिला शांभवीने? हो, 2 तर खूप खतरनाक हे होते. तुला माहिती काय झालं? काय झालं रे बा? हे बघ, मी आहे ना इथं होतं काय, आम्ही खेळलेला मध्ये सुटली आणि पळत गेली तर काटावर, त्या काटाच्या पुढे तिचा दुसरा पाय गेलेला हवाला आणि तेव्हा आम्ही तिला पकडला आणि असं मागं आलो. अरे बापरे. आणि एकदा इकडे आहे ना, त्यानंतर आम्ही दुसरं खेळलेला तेव्हा अशी एकदा पळत आली तर भिंतीला तिचं डोकं आपटत होतं, तेव्हा एकदा पकडलं. अरे ती सारखं बेडवर असली ना, ती गादी बाउन्सी आहे सारखं तशीच पळते इकडून तिकडं. लय लक्ष द्यावं लागतं. तुला वाटतं ना सोपं आहे तिला सांभाळायचं? सारखं काही ना काही चालू असतं, असं चलते बाबा पटपट 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 पटपट. सांगू इथं बसती, खुर्ची टाकायची बेडवर. नॅचरल टीव्ही आहे, नॅचरल टीव्ही. नॅचरल. आज ना सकाळपासून पाऊस ऊन पाऊस असं चाललेलं आहे आणि ऊन पडलंय तोपर्यंत म्हटलं कपडे धुवून घेते. घरात लहान मुलं असली की जरा जास्तीची कपडे पडतात, शांभवीचेच कपडे जास्त असतात. पण मग ऊन पडलं की लगेचच बाहेर ठेवणं, परत मग मध्ये घेणं, ही दिवसभराची कामं कोल्हापुरात तर चालूच असतात प्रत्येकीची. म्हणजे मी खूप जवळून पाहिलेलं आहे. दर 2 तासांना मुलांना काहीतरी छोटी मोठी भूक लागते. तर मग इथं आता हे आलू बुखारा आहे, मे बी तुम्ही सांगू शकता मला त्याचं नाव काय आहे ते. आणि इकडे श्रीसाठी डाळिंब देते. कसं सगळी माझ्या तुझं आहे शांभवी, माझं आहे म्हणायला शिकलीस तू. मोजई. बापरे. दादा जे बोलेल ते आता सगळं बोलायचं आम्हाला. शांभवी तुझ्या माझंच आहे. तुझं आहे शांभवी. दादा तुझंच आहे म्हणतोय ना, मग तू म्हणतेस माझं आहे लगे. तुझ्या तुझं आहे म्हणतेस, म्हण ग. माझ्या 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 पडल माग. माझ्या सोड माझ्या सोड. सोड म्हणतेस. सोड पण. सोड म्हणलीस दादाला. वा. ऍपल बनाना ऍपल ना बनाना ना. pears strawberry apple banana स्ट्रॉबेरी. cherry आहे चेली. तिला नवीन वर्ड्स हवेत रे, नवीन असलं की म्हणते. apple glass foot ball football ice cream ice आईस्क्रीम असंच म्हण. ice cream असं करू. डोर. door
जोराचा पाऊस चालू आहे इकडे आणि चुकून माझ्याकडनं कपडे राहिले. तुमच्याकडे आहे की नाही पाऊस सांगा मला. थंडी वाजायला लागली आहे. गावाकडे आहे की नाही काय नाही. श्री शांभवीचा अभ्यास घेतोय. ती एवढे छान छान बोबडे बोलतीये ना आणि म्हणजे ऍपल मला की ऍपो म्हणते. तुम्हाला दाखवते मी ते सगळं. अगोदर दरवाजा लावून घेते, थोडासा पाऊस दाखवते. तिकडं तर ना श्रीकडनं दार उघडं राहिलं होतं आणि एवढा पाऊस आता आलाय. पाणी तिकडे आलं ते मला भरायचंय. या बाजूला दिसत असेल छान असा मस्त पाऊस पडतोय. पण आज हे नाही आहेत, त्यामुळे मग चहा नाहीये. तिला चहा प्यायला नको वाटतं. चहा कॉफी काही का असेल पण सोबत असलंच बरं वाटतं प्यायला. सो चला दूध वगैरे गरम करते, मुलांना दूध देते. आम्ही खूप लहान होतो ना तेव्हापासून अक्का आम्हाला तिन्ही सांजेला राम मंदिर म्हणजे तिची जी राहती जागा आहे तिथे ना तिने राम मंदिरासाठी ती दान दिली होती आणि तिथे तिची इच्छा होती की मी जोपर्यंत आहे हयात तोपर्यंत तरी तिथे दिवा लावला गेला पाहिजे. आणि ती गोष्ट ना म्हणजे सायंकाळी मला इतकी आठवते आणि खूप प्रसन्न तर वाटतंच, पण सवय तेव्हापासूनची ती आहे आणि आजही ती तिच्यामुळे माझ्यामध्ये जिवंत आहे. त्यामुळे खूप छान वाटतं खरं तर. आणि बघा तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. सांजवात लावल्यानंतर घरामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते आणि घरात लहान मुलं असतील तर शुभम करोती आवर्जून म्हणायला सांगा. त्यामुळे एकतर आपली संस्कृती तर टिकून राहते, प्लस मुलांचा थोडा थोडा आध्यात्मिक विकास पण व्हायला लागतो. तुम्हाला दाखवते की कसा अभ्यास चाललाय बहीण भावाचा ते. चला काय करताय रे. कॅट कॅट डॉग एलिफंट, फॉक्स, जिराफ, हॅट, इग्लू, जाम, kangaroo, lion, monkey, nose, owl, penguin, पंगवीन. काही गोड बोलतय ग. quail, तिचं लक्ष डायव्हर्ट झालं. snake, व्हेरी गुड रे दादा तुला. व्हेरी गुड. सोड. व्हेरी गुड. चला आमच्या आता तिघांची पेटपूजेची सोय करते मी. खरं तर घरात माणसं येईन 3 होता मी आता. हे असल्यानंतर ते तितकं जास्त पण खात नाहीत, पण एक असतं ना की बाबा बनवायचा स्वयंपाक हे यायच्या आता बनवायला पाहिजे ते वाला ते दडपणच राहत नाही की नाही. आणि किती बनवावं काय नाही असं होतं. त्या शांभवी एवढंसं खाते, श्री थोडं एवढं खातो आणि मला थोडं जास्त म्हणजे काय बनवू असं झालं आता. चला बनवते काय. त्याच्यात एक्स्ट्रा पावणे ह्याच्यात नॉनव्हेज पावणे. मँगो पुडिंग आहे. मँगो आणि फर्स्ट टाइम हे मागवलंय आणि शांभवीची घाई किती. तुला खायचंय बाबू. आता श्रीदादापेक्षा शांभवीला जास्त एक्साइटमेंट आहे हे खाण्याची. आणि खिचडी वगैरे तिला मी अगोदर भरवली होती आणि श्रीसाठी पावभाजी ऑर्डर केलेली. आंब्याचा रस आहे वरच्या बाजूला. होय टेस्ट छान आहे. मामाच्या गावाचा आंबा जसा आहे ना तसंच. आता ती तुला स्पून देणार नाही, तुझं तू घे श्री दुसरा स्पून. तिला त्याच्याने खाऊ दे, तू दुसऱ्या स्पून. जर व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.